नेमक्या मोठमोठ्या कंपनीने ले ऑफ केले आणि मग यांना प्रश्न पडला की आता आयटी मध्ये मी तर आयटी इंजिनियर आहे, मला जॉब मिळेल का नाही. तर समजायचं काय नेमकं की बाबा एवढे ले ऑफ होत आहेत तर आयटी मध्ये नवीन जॉबच नाहीयेत का? नाही, अजिबात असं नाहीये. पहिली गोष्ट, ले ऑफचं कारण टेक्निकल अंडरस्टँड करून घेणं खूप गरजेचं आहे. ले ऑफमध्ये कसं असतं ना, आता समजा मला जेन्युइनली सांगा की एक सॉफ्टवेअर कंपनी आहे, तिने हायरिंग करायला स्पेसिफिकली 200 लोकांना किती वेळ खर्च केला असेल? प्रचंड केला असेल. हायरिंग टीमचा खर्च आला, पोर्टलचा आला, आलेल्या क्राऊडला मॅनेज करा, तेही जाऊ द्या. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलं, त्यानंतर बेंच ट्रेनिंगचा पिरियड आला. आणि कुठलाही ले ऑफ हा डे 1 ला होत नाही सर. बरोबर. 3 महिने, 6 महिने, वर्ष त्याच्यानंतर होतं. रिझन बी, कुठल्याही कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता, स्पेसिफिकली MNC मध्ये, तर तिथे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं आणि ट्रेनिंग नंतर तुमच्या 3 टप्प्यामध्ये असेसमेंट टेस्ट होतात की तुम्हाला दिलेलं ट्रेनिंग समजतंय का आणि तुम्हाला ते परफॉर्म करता येतंय का हे पाहिलं जातं.